मेरे प्रिय छात्रों, मेरा नाम M.K. अंजना मूर्ति है। मैं 9वीं कक्षा के छात्रों के लिए हिंदी विषय में भीम और राक्षस पाठ के बारे में समझा रहा था। पिछली कक्षा में मैं आपको भीम बकासुर के पास किस तरह जाता है और किस तरह जाने के लिए तैयार होता है, बकासुर के बारे में कुंती, भीम, ब्राह्मण के परिवार के लोगों में क्या बातचीत होता है आदि विषयों के बारे में मैं आपको पिछली कक्षा में समझा रहा था। छात्रों, आज हम भीम और बकासुर दोनों के बीच में किस तरह लड़ाई होता है, युद्ध होता है, इसके बारे में हम जान करेंगे। भीम एक गाड़ी हन और उस काना के साथ बकासुर के पास जाता है। बकासुर के काना को भीम खाकर जोर से चिल्लाता रहता है, हंसता है। इस आवाज सुनकर बकासुर अपने मकान से झांक कर देखता है कि कौन आया। बकासुर आने के बाद भी भीम ऐसा ही करता है कि जोर से चिल्लाता है, हंसता है, खा जाता है। तो बकासुर कहता है कि कौन आई तू? बकासुर का नाम नहीं सुना? इस तरह पूछता है। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಾವು ಭೀಮ್ और ರಾಕ್ಷಸ್ ಪಾಠದಲ್ಲಿ ಇಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಬಕಾಸುರನ ವಿಷಯವಾಗಿ ಕುಂತಿ, ಭೀಮ ಮತ್ತು ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಕುಟುಂಬದವರಲ್ಲಿ ಏನೇನು ಸಂಭಾಷಣೆ ಆಗುತ್ತೆ, ಬಕಾಸುರನ ಹತ್ರ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಭೀಮ ಯಾವ ರೀತಿ ಸಿದ್ಧನಾಗ್ತಾನೆ ಎನ್ನುವಂಥ ವಿಷಯಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡ್ವಿ. ಈ ದಿನ ಭೀಮ ಮತ್ತು ಬಕಾಸುರ ಇವರಿಬ್ಬರ ನಡುವೆ ಯಾವ ರೀತಿಯ ಯುದ್ಧ ಆಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಯೋಣ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಬಕಾಸುರನಿಗೆ ಒಂದು ಗಾಡಿ ಅನ್ನ ಊಟವನ್ನು ಕೊಡುವಂಥ ಸಲುವಾಗಿ ಬಕಾಸುರ ಕಾಡಿಗೆ ಬರ್ತಾನೆ. ಆ ಬಕಾಸುರನ ಊಟವನ್ನು ಭೀಮನೆ ತಿಂದು ತೇಗಿ ಜೋರಾಗಿ ಕೇಕೆಯನ್ನು ಹಾಕ್ತಾ ಜೋರಾಗಿ ಅಟ್ಟಹಾಸದಿಂದ ನಗ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. ಅಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಶಬ್ದವನ್ನು ಕೇಳಿ ಬಕಾಸುರ ಮನೆಯಿಂದ ಹಿಣುಕಿ ಹೊರಗಡೆ ಬಂದು ಕೇಳ್ತಾನೆ, ಯಾರು ನೀನು ಅಂತ. ಅವನ ಮಾತಿಗೆ ಜವಾಬು ಕೊಡದೆ ಭೀಮ ಅದೇ ರೀತಿ ಅಟ್ಟಹಾಸದಿಂದ ನಗುತ್ತಾ ಕೇಕೆ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಓಡಾಡ್ಕೊಂಡಿರ್ತಾನೆ. ಆವಾಗ ಬಕಾಸುರ ಕೇಳ್ತಾನೆ, ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗುತ್ತೆ ಬಕಾಸುರನಿಗೆ. ಇದುವರೆಗೂ ನನ್ನ ಜೊತೆ ನನ್ನ ಹತ್ರ ಬಂದವರೆಲ್ಲ ಭಯದಿಂದ ನಡುಗ್ತಾ ಇದ್ರು, ಓಡೋಗ್ತಾ ಇದ್ರು, ಬೇಡ್ಕೊತಾ ಇದ್ರು, ನನ್ನ ತಿನ್ನಬೇಡ, ನನ್ನ ಕೊಲ್ಲಬೇಡ ಅಂತ. ಇವನ್ಯಾರಪ್ಪ ಇವನು ಈ ರೀತಿ ನನ್ನನ್ನು ನೋಡದೆ ಭಯಪಡದೆ ಈ ರೀತಿ ಓಡಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ನಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಕೇಕೆ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾನೆ.
ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಬಕಾಸುರ ಭೀಮನ ಹತ್ರ ಬಂದು, ಯಾರು ನೀನು ಬಕಾಸುರನ ಹೆಸರನ್ನ ಕೇಳಿಲ್ವಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ. ಅಲ್ಲಿಂದ ಆಚೆಗೆ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ. इसके बाद क्या होता है देखिए। भीम एकदम बकासुर, कहाँ है बकासुर, बकासुर कहाँ है बकासुर। भीम ने कहा, बकासुर कहाँ है बकासुर। ಬಕಾಸುರ ಹೇಳ್ದ, ನಿನಗೆ ಭಯ ಆಗ್ತಾ ಇಲ್ವಾ, ಬಕಾಸುರನ ಹೆಸರನ್ನ ಕೇಳಿದ್ಯಾ ಅಂತ ಭೀಮನನ್ನು ಕೇಳಿದಾಗ ಭೀಮ ತಕ್ಷಣ ಹೇಳ್ದ, ಬಕಾಸುರ ಎಲ್ಲಿದ್ದಾನೆ ಬಕಾಸುರ, ಕಹಾ ಹೈ ಬಕಾಸುರ್। बकासुर ने बोला, मैं हूं बकासुर, अब पता तू मेरा भोजन क्यों खा रहा है। बकासुर ने कहा, मैं हूं बकासुर, तूने मेरा भोजन क्यों खा रहा है। ನಾನೇ ಬಕಾಸುರ, ನೀನು ನನ್ನ ಊಟವನ್ನು ಯಾಕೆ ತಿಂದೆ, ನೀನು ನನಗಾಗಿ ತಂದಿರುವಂಥ ಊಟವನ್ನು ನೀನು ಯಾಕೆ ತಿಂದೆ। ಭೀಮ್ ने कहा, तो तू है बकासुर, तो तू है बकासुर, बड़ा झूठ है, वे तो मुझे बहकाता है, अबे तू तो बैंस जैसा है। भीम ने कहा, तो तू है बकासुर, बड़ा झूठा है। झूठा का मतलब ಸುಳ್ಳುಗಾರ, ನೀನ ಬಕಾಸುರ, ನೀನೊಬ್ಬ ದೊಡ್ಡ ಸುಳ್ಳುಗಾರ, ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದೀಯ। तू तो बैंस जैसा है, तुम आदमी की तरह नहीं है, बैंस जैसा है, ನೀನು ಮನುಷ್ಯನ ಥರ ಇಲ್ಲ, ಎಮ್ಮೆ ಥರ ಇದೆಯಾ ನೀನು ಬಕಾಸುರ, ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಾ ಇದೆಯಾ ಅಂತ ಭೀಮ ಹೇಳ್ದ। बकासुर जबान संभाल कर बोल, तो बकासुर से बातें कर रहा है, तेरी बैंस कहाँ है। बकासुर ने कहा, जबान संभाल कर बोलो। जबान का मतलब नालिगे, टंक, नालिगे हिಡ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡು। तुम जबान संभाल कर सोच समझ कर बात करो। तुम किसके सामने बात कर रहा है मालूम है तो तुझे, बकासुर के सामने बात कर रहा है, बकासुर से बोल रहा है। मेरी बैंस से कहा है, ನಾಲ್ಗೆ ಬಿಗಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡು, ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಮಾತಾಡು, ನನ್ನನ್ನು ಎಮ್ಮೆ ಅಂತ ಕರಿತಾ ಇದೀಯಾ ಅಂತ ಬಕಾಸುರ ಹೇಳ್ದ। ಭೀಮ್, एक तो तू है ही, एक मुझे समझ ले, एक तू है ही, एक मुझे समझ ले। इस तरह हट्टास करता है वो, ನೀನಾ ನನಗೆ ಅರ್ಥ ಆಯಿತು ಅಂತ ಜೋರಾಗಿ ಅಟ್ಟಾಸ್ತಿಂದ ಹೇಳ್ತಾ। इस तरह बकासुर भीम के अट्टास को देखकर उसे क्रोध आता है। वह कहता है, ओ दुष्ट, तू ऐसे नहीं मानेगा, मैं अभी तुझे पानी पिलाता हूं। साब्र तो ना छपा गया तो बकासुर ना कहना, हाँ तो। इस तरह बकासुर ने कहा। भीम के अट्टास को देखकर क्रोध से भीम ने कहा, ओ दोस्त, तू ऐसे नहीं मानेगा, अच्छे बातों से तू नहीं मानता, मैं अभी तुझे पानी पिलाता हूँ। पानी पिलाना यह एक मुहावरा है।
इसका अर्थ है सबक सिखाना, पाठ सिखाना, पाठ सिखाना, सबक सिखाना। मैं तुझे अभी अच्छी तरह पाठ सिखाता हूं। साब्र तो ना चबा गया तो बकासुर ना कहना, मैं तुम्हें यदि अच्छी तरह पाठ नहीं सिखाया तो मैं बकासुर नहीं हूं, मेरा नाम बकासुर नहीं है। हाँ तो आओ मेरे सामने। इस तरह बकासुर क्रोध से भीम को युद्ध करने के लिए ललकारते हुए जोर से कहा।